आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन। देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे। यंदाचा प्रजासत्ताक दिन हा विशेष असणार आहे। यामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचं प्रदर्शन केलं जाणार आहे। या वर्षीच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाची थीम वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनावर आधारित आहे। सरकारनं 150व्या वर्धापन दिनाचं वर्षभर उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून युरोपियन युनियनचे 2 शीर्ष नेते, युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील। यांच्यासह कर्तव्य पथावर सुमारे 10,000 विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत। हे देशाच्या विविध प्रदेशातील नागरिक आहेत जे नवीन भारताच्या उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। आज 26 जानेवारी म्हणजेच देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहानं आणि अभिमानानं आज देशभरामध्ये साजरा केला जाणार आहे। तर नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। सोबतच देशभरातील शासकीय इमारती या तिरंगा रंगामध्ये न्हाऊन निघालेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, मंत्रालय, विधान भवन या सगळ्याच ठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे। या सगळ्या शासकीय इमारती तिरंगा रंगामध्ये न्हाऊन निघालेल्या आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या शासकीय इमारतींवर ही रोषणाई करण्यात आलेली आहे। आज देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन अगदी उत्साहामध्ये आणि अभिमानानं साजरा केला जाणार आहे। तर ही 4 दृश्य मुंबईमधली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, मंत्रालय आणि विधान भवन या शासकीय इमारतींना रोषणाई करण्यात आलेली आहे। आणि ही रोषणाई पाहण्यासाठी अनेक मुंबईकर दरवर्षी खूप उत्साही असतात। दरवर्षीच प्रजासत्ताक दिनाला आणि स्वातंत्र्य दिनाला या शासकीय इमारतींना ही रोषणाई करण्यात येते। आज देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत।